हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि एका खूप महत्त्वाच्या टॉपिकच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मला माझे जे पण मागचे होम डेकॉरचे व्हिडिओज होते त्याच्यावरती कॉमेंट्स आलेल्या होत्या की ताई प्लीज एखादा जे पण मंथली एक्सपेन्सेसचा रेफरन्ससाठी आम्हाला एखादा व्हिडिओ बनवून दाखव किंवा पुण्यामध्ये आम्हाला शिफ्ट व्हायचं आहे तर काय काय चार्जेस असू शकतात, मूव्हिंगसाठी किती एक्सपेन्स होऊ शकतो ह्याचा एखादा रेफरन्स व्हिडिओ बनव. म्हणून मी डिसाईड केलं होतं की ह्या टॉपिकवरती एक व्हिडिओ बनवलाच पाहिजे आणि म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर ह्या व्हिडिओला मी 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. एक असणार आहे की मूव्ह इन चार्जेस किंवा मूव्ह इन एक्सपेन्सेस. जर तुम्ही पुण्याच्या बाहेरून पुण्यामध्ये पहिल्यांदा शिफ्ट होतायत आणि तुम्हाला स्क्रॅचपासून सगळ्या गोष्टी घ्याव्या लागणार आहेत, तर तुम्हाला मूव्ह इनसाठी काय काय बजेट ठेवावं लागेल, की किती खर्च अंदाजे होऊ शकतो, तो आपण मूव्ह इन चार्जेस किंवा मूव्ह इन एक्सपेन्सेसच्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. सेकंड असणार आहे की हाऊस होल्ड एक्सपेन्सेस, हाऊस होल्ड मंथली एक्सपेन्सेस. तर मंथली आपल्याला आपलं ग्रॉसरी म्हणा, फूड, फ्युएल, एंटरटेनमेंट ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मिळून किती अंदाजे एक्सपेन्स येतो पुण्यामध्ये राहण्यासाठी, त्याचा आमचा सुद्धा तुम्हाला एक रेफरन्स दाखवणार आहोत की आम्हाला मंथली हाऊस होल्ड एक्सपेन्सचा किती खर्च येतो टोटल. सो तो तुम्ही ॲज अ रेफरन्स तुमच्या हिशोबाने यूज करू शकतात आणि त्याच्यातल्या काही गोष्टी प्लस मायनस करून तुम्हाला सुद्धा अंदाज येईल की तुम्हाला किती खर्च लागू शकतो. आणि थर्ड असणार आहे की ॲड ऑन एक्सपेन्सेस, जे मस्ट हॅव असे नसतात, ते नेहमीच प्रत्येक महिन्याला होणारच खर्च असा नसतो, बट त्या गोष्टी कधीतरी होतो, नाही होत, किंवा ज्याच्या त्याच्या हॉबीजनुसार प्लस मायनस थोडंसं वर खाली होत राहतं, ते असणार आहेत ॲड ऑन एक्सपेन्सेस. तर हा व्लॉग सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील जेव्हा पण मी नवीन व्लॉग पोस्ट करते. आणि प्लीज हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खरंच हा व्लॉग खूप युजफुल असणार आहे. तर व्लॉगला सुरुवात करूया आपल्या फर्स्ट टॉपिकपासून. तर पुण्याच्या बाहेर तुम्ही आता राहत असाल आणि खूप जणांचं वर्क फ्रॉम होम आता संपत आलेलं आहे. सगळ्यांना हायब्रिड मॉडेलमध्ये काही दिवस ऑफिसला बोलवत आहेत वीकमधून. तर खूप जणांना आता शिफ्ट व्हावं लागतं त्यांच्या ऑफिस लोकेशन्स जवळ. तर ज्यांचं पुणे ऑफिस लोकेशन आहे त्यांना पुण्यात यावं लागणार आहे. तर मूव्हिंगसाठी काय काय एक्सपेन्सेस लागू शकतात तुम्हाला, त्याचा मी ह्याच्यामध्ये एक अंदाज देते. तर सगळ्यात आधी तुम्ही ऑब्व्हियसली घराचं बघणार आहात. तुम्ही सगळ्यात फर्स्ट टॉपिक असतो रेंट. तर रेंटमध्ये अगेन तुमची चॉईस आहे. ह्याच्यामध्ये 1 BHK अनफर्निश, 1 BHK फर्निश, 2 BHK अनफर्निश, 2 BHK फर्निश, ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंटनुसार त्याचं रेंट असणार आहे. तर पहिलं अंदाज देते मी तुम्हाला की 1 BHK समजा तुम्ही अनफर्निश बघत आहात, तर अंदाजे 15,000 मिनिमम ते 18,000 मिनिमम पर्यंत अनफर्निशचा चार्जेस जाऊ शकतात. अगेन हे व्हेरी करतं की तुम्ही एखाद्या मोठ्या सोसायटीजमध्ये बघतायत की स्टँड अलोन बिल्डिंगमध्ये बघतायत, किंवा त्या सोसायटीजमध्ये काय काय अम्युनिटीज त्याच्यामध्ये इन्क्लुडेड येत आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टींवरती हे सगळं डिपेंड करतं. तर ह्याच्यावरती सुद्धा प्लस मायनस असू शकतं. कोणाला 15,000च्या खाली सुद्धा कुठेही मिळू शकतात, किंवा कोणाला 18,000च्या वरती सुद्धा 1 BHK अनफर्निशचा रेंट असू शकतो. तर ह्याच्यामध्ये पण अजून एक एक्सेप्शन येतं की तुम्ही जर ॲज अ कपल शिफ्ट नाही होत आहात, तुम्ही ॲज अ बॅचलर होत आहात, तर त्याच्यामध्ये शेअरिंगमध्ये फ्लॅट्स असतात. तर तुम्ही मे बी 2 जण 3 जण मिळून जर तुम्ही शेअरिंगमध्ये 1 BHK घेतात तर तुम्ही ते डिवाइड करू शकता. समजा की एखाद्या अनफर्निश 1 BHK फ्लॅटचा रेंट आहे 15,000 आणि तुम्ही 3 जण मिळून जर शेअर करणार आहात, तर तुम्हाला ते 5,000 पर पर्सन पडू शकतो. तर जे बॅचलर आहेत, सिंगल आहेत, त्यांच्यासाठी हा एक अंदाज आहे रेंटचा. 1 BHK फर्निश फ्लॅटचा रेंट स्टार्ट होतो अराउंड 17,000 पासून आणि ते 20,000 पर्यंत जातो. ह्याच्यावर सुद्धा जाऊ शकतो. एरियावरती डिपेंड करतं. औंध बानेरमध्ये थोडेसे रेट हाय आहेत, हडपसरमध्ये रेट हाय आहेत, पण वाकडमध्ये गेलं, हिंजेवाडीमध्ये गेलं तर तिकडे ह्या एरियाच्या कंपॅरिझनने थोडे रेंट कमी आहे. 1,000-2,000चा फरक पडतो, अजून जास्त फरक नाही पडत. 2 BHK अनफर्निश फ्लॅटचा रेंट अंदाज आहे 22,000 पासून तर 27,000 पर्यंत. आम्ही लास्ट इयर पुण्यामध्ये आलो होतो, तर 1 इयर आम्ही रेंटवर राहिलो होतो, तर आमचं रेंट अराउंड 24,000 रुपीज होतं. म्हणून मी म्हणते की 22 पण असू शकतं कोणाला, किंवा 27-28 पर्यंत सुद्धा मिळू शकतं. डिपेंड करतं की तुम्ही किती लॅविश बिल्डिंगमध्ये बघतायत, किती प्रीमियम सोसायटीमध्ये बघतायत, त्याच्यावरती ते डिपेंड करतं. देन 2 BHK तुम्ही जर फर्निश बघायला गेलात तर 27-28,000 पासून सुरुवात होते, ते 35,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. माझ्या ओळखीत काही फ्रेंड्स आहेत जे 35,000 पर्यंत रेंट फर्निश फ्लॅटचं पे करतात. त्याच्यावरती सुद्धा खूप जणांचं जातं. पण हा एक अप्रॉक्सिमेटली तुम्ही अंदाज पकडून चालू शकता. आता हे झालं रेंटचं. पण रेंटवरती फ्लॅट शोधण्याच्या आधी तुम्हाला हे सगळं फ्लॅट शोधण्यासाठी ब्रोकरची मदत लागणार आहे. कारण विदाऊट ब्रोकर, नो ब्रोकर्सवर वगैरे फ्लॅट शोधणं, जर तुम्ही शेअरिंगमध्ये नाही बघत आहात तर खूप डिफिकल्ट जातं. आम्ही सुद्धा खूप ट्राय केलं की नो ब्रोकर वगैरे थ्रू जाऊया, ट्राय करूया की डिरेक्टली ओनर थ्रू रेंटवर फ्लॅट कुठे मिळत आहेत का.
पण खूप कमी असतात आणि ते इमिजिएटली रेंटवर निघून जातात. सो ते मिळणं खूप डिफिकल्ट जातं आणि स्पेशली तुम्ही जर नवीन येतायत कम्प्लिटली पुण्यामध्ये, तुम्हाला इकडच्या डिफरंट लोकेशन्सचं काही आयडिया नाही आहे एवढी, तर त्यावेळेस खूप डिफिकल्ट होऊन जातं तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने एक्झॅक्टली फ्लॅट शोधणं. तर अशा वेळेस तुम्हाला ब्रोकरची मदत घ्यावी लागते आणि ब्रोकरचे चार्जेस असतात हे वन रेंट. तर तुमचा जो पण रेंट असेल तेवढा तुम्हाला एक रेंट ब्रोकरला द्यावं लागणार तुम्ही शिफ्ट व्हायच्या आधी. त्याच्यानंतर येतं डिपॉझिट. अग्रीमेंटच्या वेळी तुम्हाला डिपॉझिट पे करावी लागते. डिपॉझिट ही अंदाजे तुम्हाला सांगते मी, की जे अनफर्निश फ्लॅट्स असतात त्यांची डबल असते रेंटच्या. म्हणजे समजा की आमचं होतं 24,000 रेंट होतं, तर आम्हाला 50,000 डिपॉझिट पे करावी लागली होती. जर फर्निश फ्लॅट असला तर बिकॉज त्याच्यामध्ये त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे असतात किंवा फर्निचर वगैरे असतं, तर म्हणून ते एक्स्ट्रा डिपॉझिट घेतात. तर त्यावेळेस ते 3 टाइम्स रेंटचं घेतात. सर 25,000 कोणाचं रेंट असलं तर 75,000 पर्यंत ते डिपॉझिट घेऊ शकतात. त्यापेक्षा कमीमध्ये सुद्धा कुठे जर तुम्ही फॅमिली असाल तर ते थोडंफार ओनर सुद्धा निगोशिएट करतात डिपॉझिटवर आणि 60 पर्यंत सुद्धा तुम्हाला देऊ शकतात. बट जर तुम्ही बॅचलर वगैरे असाल तर खूप डिफिकल्ट जातं निगोशिएट करायला डिपॉझिट्सवर. देन आपण मूव्ह ऑन करूया फर्निचर सेक्शनमध्ये. तर आता फर्निचरमध्ये सुद्धा 2 ऑप्शन असतात. तर सगळ्यात आधी तर तुम्ही अनफर्निश घेतायत की फर्निश घेतात त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही फर्निश फ्लॅट घेतला तर तो विषयच संपला. पण जर तुम्ही अनफर्निश फ्लॅट घेतलं, जसं आम्ही प्रेफर केलं होतं की अनफर्निश फ्लॅट पण किचन मॉड्युलर हवंय, किचन व्यवस्थित इक्विप हवंय. तर त्याच्यामध्ये मग फर्निचरसाठी 2 ऑप्शन इथे असतात. बाय सुद्धा करू शकता तुम्ही रेंट सुद्धा करू शकतात. तुमची चॉईस आहे ह्याच्यामध्ये. समजा तुम्हाला वाटतंय की तुम्ही शॉर्ट टर्मसाठी इथे राहणार आहात किंवा काही ड्युरेशन नंतर तुम्ही स्वतःचा फ्लॅट लवकरच घेणार आहात, तर अशा वेळेस तुम्ही रेंटवालं फर्निचर सुद्धा प्रेफर करू शकतात. तुमचेच पैसे वाचणार. किंवा तुम्ही बाय सुद्धा करू शकतात. सो आम्ही इनिशियली जेव्हा पुण्यामध्ये आलो, तेव्हा आम्ही एवढ्या लवकर स्वतःचा फ्लॅट बाय करणार नव्हतो. आमचा इतका प्लॅन नव्हता इतक्या लवकर स्वतःचा फ्लॅट घेण्याचा. बिकॉज डोक्यात असंच होतं की प्री बुक करणार आणि मग ते पोझिशन येता येता वेळ जाणार. तर आम्हाला असं वाटलं की चांगलीच 3-4 वर्ष निघून जाणार. म्हणून आम्ही स्वतःचं फर्निचर बाय केलं होतं. तर बाय करण्यासाठी तुम्हाला मी एक अंदाज देते, की समजा तुम्ही सगळ्यात नेसेसिटीवालं फर्निचर की बेड, कबर्ड आणि मॅट्रेस हे घेतलं, तर अराउंड 50,000 पासून ते 70,000 पर्यंत तुम्हाला इतकं लागू शकतं. अगेन ह्याच्यामध्ये मॅट्रेसचे प्राइस वर खाली होऊ शकते. बेड किंग साईज, आता आमचा किंग साईज आहे, तुम्ही क्वीन साईज घ्याल, अजून लहान घ्याल, 2 सिंगल बेड घ्याल, कबर्ड छोटा मोठा घ्याल, त्याच्यावरती ते प्राइस अजून वर खाली होऊ शकते. मी तुम्हाला एक अंदाज दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सोफा आणि डायनिंग ते एक्सेट्रा एक्सेट्रा ते झालं ॲड ऑन फर्निचर, जे तुम्ही घेतील नाही घेतील, रिक्वायरमेंट आहे नाही आहे, तुम्ही आधीपासून आहे तुमच्या घरून तुम्ही घेऊन येतात, ते डिपेंड करतं. बट बेड, कबर्ड आणि मॅट्रेसची तुम्हाला मी एक अप्रॉक्सिमेटली कॉस्ट दिली. त्याच्यानंतर येतो इलेक्ट्रॉनिक्स. आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये फ्रिज आणि वॉशिंग मशीन ही नेसेसिटी झालेली आहे. दोन्ही जर वर्किंग असतील तर वॉशिंग मशीन सुद्धा नेसेसिटीमध्ये येते. तर फ्रिज आणि वॉशिंग मशीन तुम्ही बाय करणार असाल तर अगेन डिफरंट प्राइस आहे. त्याच्यात मी काही प्राइस देऊ नाही शकत बिकॉज खूप कमीमध्ये सुद्धा मिळतात, खूप जास्तमध्ये सुद्धा मिळतात. प्रत्येकाची चॉईस आणि बजेटवर आहे. बट जर रेंट तुम्हाला करायचं असलं फ्रिज आणि वॉशिंग मशीन इलेक्ट्रॉनिक्समध्ये, तर अराउंड 3,000 to 4,000 पर्यंत मंथली रेंट ह्या दोन्ही गोष्टी मिळून तुम्हाला पडू शकतं. जर तुम्ही रेंटवर घेणार असाल, जसं मी बोलली तुम्ही शॉर्ट टर्मसाठी आहात, शॉर्ट ड्युरेशनसाठी तुम्हाला किंवा तुम्हाला लगेच तुमचं बजेट नाही आहे इलेक्ट्रॉनिक्स या गोष्टी घेण्याचं, त्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला फर्निचर घेतलंय तर मे बी हे इलेक्ट्रॉनिक्स रेंटवर यूज करू शकता. देन येतं गॅस कनेक्शन. आता गॅस कनेक्शनसाठी तुम्हाला डिपेंड करतं की 2 सिलेंडर हवेत की 1 सिलेंडर हवाय. 1 सिलेंडरसाठी त्यांनी आमच्याकडून अराउंड 4,500 रुपीजची डिपॉझिट घेतली होती. 2 सिलेंडर घेतले तर तुम्हाला 9,000 रुपीज डिपॉझिटसाठी द्यावे लागतील. आम्हाला असं वाटलं की 1 दिवसामध्ये बुकिंग लगेच येऊन जातं आणि मॅनेज होऊन जातं. इंडक्शन सुद्धा आहे म्हणून आम्ही एकच सिलेंडर घेतला होता. देन येतं वायफाय. आता वायफायसाठी कनेक्शन हे नॉर्मली इन्स्टॉलेशन फ्रीच असतं, पण त्यासाठी ते आपल्याला मिनिमम मे बी 4 मंथ्स किंवा 6 मंथ्सचं घ्यायला लावतात, जे अराउंड 3,000 4,000 जसं तुम्ही MBPSचं पॅक तुमचं असेल, तसं प्लॅन असेल, त्या हिशोबाने ते जातं. पण कनेक्शन आणि इन्स्टॉलेशन हे नॉर्मली वायफायचं आजकाल तरी फ्रीच येतं सगळीकडे. तर हे झाले सगळे मूव्ह इन चार्जेस, की तुम्ही पहिल्यांदा येत आहेत, त्याच्यामध्ये हे सारे एक्सपेन्सेस तुम्हाला लागणारच आहेत. आता ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन आणि हे सगळं मी इन्क्लूड नाही केलंय बिकॉज डिपेंड करतं की तुम्ही किती लांबून पुण्याला शिफ्ट होतायत किंवा तुम्ही जवळच असाल किंवा दुसऱ्या स्टेटमधून शिफ्ट होत असाल, तर त्यावेळेस तो ट्रान्सपोर्टेशनचं कम्प्लिटली डिफरंट बजेट जातो. सो त्यामुळे मी ह्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या नाही आहेत ह्याच्यामध्ये.
पण ह्याच्यामध्ये अजून एक येतं की युटेन्सिल्स वगैरे, ते पण डिपेंड करतं की कधी कधी घरून सुद्धा आपण थोडंफार घेऊन येतो किंवा हळूहळू घेतो. आम्ही सुद्धा थोडंफार आधी घेतलं, मग हळूहळू गोष्टी घेत राहिलो, हळूहळू शॉपिंग करत राहिलो, अजूनही घेत आहोत. सो ते ॲड होत राहतं, ते एकदाच त्याचा बजेट असा नाही देऊ शकत. पण ह्या सगळ्या गोष्टी इन टोटल मूव्ह इनसाठी तुम्हाला लागणार आहेत. ह्या मस्ट आहेत सगळ्या गोष्टी, जर तुम्ही नवीन इथे शिफ्ट होणार असाल तर. तर आता आपण वळूया नेक्स्ट सेक्शनकडे. ओके, तर आपण आता सुरुवात करूया मंथली हाऊसहोल्ड एक्सपेन्सेसची. मी ह्या एक बाजूला सगळे आमचे मंथली हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस काय काय आहेत ते सुद्धा प्राइस ॲड करत राहीन, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला कंपॅरेटिव्हली कमी जास्त किती लागू शकतं ते. तर सगळ्यात आधी हाऊस एक्सपेन्सेसमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रिसिटी बिल. तर इलेक्ट्रिसिटी बिल हा इथे पहिले तर पुण्याचं क्लायमेट हे खूप प्लेझंट क्लायमेट आहे. वर्षातले 2 महिने सोडले एप्रिल आणि मे तर खूप छान थंडावा असतो. तर एसीची तेवढी गरज लागत नाही. आम्ही खूप रेअरली एसी कधी लावतच नाही. म्हणजे असं म्हणू शकता की एप्रिल मे शिवाय आम्ही कधी एसीचा वापर करत नाही. तर एसीचा वापर न करता आम्हाला ₹1,500 महिन्याचं लाईट बिल येतं. तर ह्याच्यामध्ये ॲडिशनल गोष्ट ही आहे आमची की आमच्याकडे इलेक्ट्रिक स्कूटी आहे. सो इलेक्ट्रिक स्कूटीचा आमचा डेली यूज असतो. आम्ही इलेक्ट्रिक स्कूटीज इथे जास्त करून यूज करतो. कारचा यूज नाही करत. तर म्हणून ह्याच्यामध्ये कदाचित तुम्ही पकडू शकता की 400-500 ह्या 1,500 पैकी जे पण इलेक्ट्रिक स्कूटीमुळे होत असणार, पण हा आमचा अंदाजे बजेट आहे. त्याच्यानंतर येतं वायफाय. तर वायफाय 3 मंथ्सचं असू शकतं किंवा 6 मंथ्सचं असू शकतं. डिफरंट प्लॅन त्यांचे अवेलेबल असतात. आम्ही 6 मंथ्सचं घेतलं होतं. बट त्याचं अप्रॉक्सिमेटली जर डिवाइड केलं मंथली तर ₹600 पर मंथ पडतात. त्याच्यानंतर येतं गॅस. तर गॅस आम्हाला एव्हरी मंथ नाही लागत आहे. गॅस आम्हाला असं पकडू शकतात की 2 महिने तरी पुरतं. तर आम्हाला ₹900 अप्रॉक्सिमेटली जी गॅसची प्राईस आहे, मला एक्झॅक्ट अमाउंट माहीत नाही आहे. पण गॅस 2 महिने आम्हाला पुरतो. सो त्याच्यामुळे तुम्ही डिवाइड करू शकतात की 450 मंथली असं पकडू शकतात त्याचं. नेक्स्ट येतं की हाऊस हेल्प. आता अगेन जर दोघं वर्किंग असणार तर त्याच्यामध्ये हाऊस हेल्प ही नेसेसिटी होऊन जाते. मी सुद्धा काही महिने सुरुवातीला मॅनेज केले, पण त्याच्यानंतर थोडं डिफिकल्ट व्हायला लागलं. कारण वर्कलोड वगैरे जास्त असला की थोडं फ्रस्ट्रेशन वगैरे व्हायला लागतं. मग डिसाईड केलं की हाऊस हेल्प घेऊया. तर हाऊस हेल्पची कॉस्ट ही औंध आणि बानेरमध्ये मला ₹3,000 पडते. अगेन थोडं पुढे मागे एरिया जर असला तर 2,000-2,500 पर्यंत सुद्धा मिळते आणि डिपेंड की तुम्ही काय काय कामं त्याच्यामध्ये त्यांना करायला दिलेली आहेत. जसं आम्ही किचनचं आपलं भांडी झाली किंवा झाडू, लादी झालं किंवा वॉशरूम वगैरे झालं, तर हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. कपड्यांचं तर आपलं वॉशिंग मशीन असते. तर ह्या सगळ्याचे ₹3,000 औंध बानेरमध्ये होतं. त्याच्यानंतर आहे कुक. तर आता आम्ही लास्ट महिन्यापर्यंत आम्ही सुद्धा कुक ठेवली नव्हती. आम्ही स्वतः जेवण बनवत होतो. पण ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होत होता, की माझं वर्कलोडसुद्धा खूप जास्त असतं. तर संध्याकाळच्या वेळी खूप वेळा खूप एक्झॉस्टेड असतो मेंटली. फिजिकली टायर्ड नसतो, पण मेंटली पूर्ण एक्झॉस्टेड असतो. काहीही करण्याची इच्छा राहत नाही. इतका वर्कलोड खूप वेळा असतो. आणि त्याच्यानंतर असं पण होऊन जातो, की कधीतरी 9 वाजेपर्यंतच लॅपटॉप घेऊन बसले, 10 वाजेपर्यंत लॅपटॉप घेऊन बसले. ती सिच्युएशनसुद्धा असते. तर त्याच्यामध्ये काय होतं ना, खर्च तर हा जो कुकचा खर्च आहे, तो Zomato आणि Swiggyवर जातो. आणि सगळं अनहेल्दी पोटात जातं. अननेसेसरी वेट गेन होतं आणि त्याच्यामध्ये काहीही हेल्दी खाल्लं जात नाही. म्हणून आम्ही डिसाईड केलं होतं, की वन टाईम मॅनेज नाही होत आहे, तर वन टाईम कुक ठेवूया. तर वन टाईम कुकची कॉस्ट औंध बानेरमध्ये अराउंड ₹3,000 to ₹3,500 पर्यंत जाते. अगेन मी जसं बोलली, की इथे थोडेसे रेट जास्त आहेत. मी माझे काही कलीग्स किंवा फ्रेंड्स राहतात त्यांना विचारलं, तर 5,000 मध्ये 2 टाईमचे सुद्धा किंवा 1 टाईम असेल तर 2,500 एवढ्यामध्ये सुद्धा कुक मिळतात. थोडं पुढे मागे तुम्ही गेलात तर. बट औंध आणि बानेरमध्ये 3,000 to 3,500 कारण मी 3-4 कुकसोबत माझं डिस्कशन झालं. पण सगळीकडे 3,500च्या खाली कोणीही सांगत नव्हतं. ही एक कुकच मिळाली जी 3,000 पर्यंत बोलली. देन हाऊसहोल्ड एक्सपेन्सेसमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे फूड. आता फूडला सुद्धा मी थोड्याशा कंपोनंट्समध्ये डिवाइड करते. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आणि फर्स्ट येतो तो म्हणजे आपली मंथली ग्रॉसरी. ग्रॉसरीमध्ये जे पण आपण डीमार्ट आणि किराणा मालाचं जे मंथली आपण जे पण स्टॉक करतो ते सगळं ग्रॉसरीमध्ये येतं. तर त्याचं मी अप्रॉक्सिमेटली 2 लोकांच्या हिशोबाने ₹5,000 पकडते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा वरखाली होऊ शकतात बिकॉज कधी एखाद्या महिन्यामध्ये तेल घेतलंय, तेल महाग असतं. तेल 5 लिटरचं तेल जातं ₹1,000 पर्यंत, ऑलिव्ह ऑइल जातं 1 लिटर ₹1,000 पर्यंत. म्हणून कधी तेल घेतलं त्या महिन्यात 6,000 वर जाऊ शकतं. ज्या महिन्यात तेल नाही घेतलं त्या महिन्यात 3,500, 4,000 असं सुद्धा जाऊ शकतं. पण ॲव्हरेज ₹5,000 हे मंथली मी पकडून चालते.
त्यानंतर येतं दूध. आता दूध अर्धा लिटर जर तुम्ही मंथली घेतलं तर 1000 रुपीजपर्यंत लागू शकतात. आमच्याकडे स्कूबी आहे, स्कूबीला सुद्धा रोज पाव लिटर दूध सकाळी प्यायला लागतं, म्हणून आम्हाला पाऊण लिटर दूध लागतं. तर आमच्या दुधाचे एक्सपेन्सेस होतात 1500 रुपये. नेक्स्ट येतात व्हेजिटेबल्स, जे आपण शाकाहारी भाज्या, त्याच्यामध्ये फळं वगैरे सगळे आपण शाकाहारी भाज्या फळं जे पण मंथली लागतात ते अंदाजे मी पकडले 3000 रुपीज. त्याच्यानंतर येतात अंडी. आता आमच्या घरात तरी आम्ही अंडी खातो ब्रेकफास्टमध्ये किंवा खूप वेळा अंडा करी वगैरे आम्ही भरपूर अंडी खातो, म्हणून अंडी आम्हाला अप्रॉक्सिमेटली 800 रुपीजची एका महिन्यामध्ये लागतात. त्यानंतर येतं फिश आणि मीट सेक्शन. आता जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही तुमच्याकडून हे एक्सक्लूड होणार किंवा तुमचं पनीर वगैरे ॲडअप होणार, पण फिश आणि मीटमध्ये अराउंड 3000 रुपीज लागत आहेत. बिकॉज ह्याचं रिझन असं आहे, एक तर आम्ही जेव्हा घरून फिश घेऊन येतो तेव्हा अराउंड 2000 रुपीजचा स्टॉक आम्ही भरून घेऊन येतो, किंवा जेव्हा घरून नाही आणत तेव्हा मग इथे चिकन वगैरे खाल्लं जातं जास्त, आणि लिशियसवरून आम्ही ऑर्डर करतो. तर इथे प्रॉब्लेम असा आहे की लोकल जे पण शॉप्स आहेत फिशचे इथे पुण्यामध्ये आम्ही घेऊन बघितलेत, पण आम्हाला थोडं ते तेवढे फ्रेश नाही वाटत. तर आम्ही लिशियसवरून ऑर्डर केलेत. लिशियसवर थोडं एक्सपेन्सिव्ह जातं, ते आम्ही वीकमधून एकदा ऑर्डर करतो, पण ते फ्रेश असतात म्हणून आम्ही लिशियसवरून ऑर्डर करतो. तर अराउंड 3000 रुपीज फिश आणि मीटचे आम्हाला लागतात. त्याच्यानंतर मी पकडले 1000 रुपीज एक मिसलेनियस खर्च असतो, जो झेप्टो, इन्स्टामार्ट, कधीतरी ताक ऑर्डर केलं, अरे हे संपलं, ब्रेड कधीतरी हवं, कधीतरी ब्रेड ऑर्डर केले, काहीतरी ॲडहॉक कधी कोणी येणार आहे आणि जसं ॲडहॉक जे पण किचन रिलेटेड ऑर्डर करतो ते मी 1000 रुपीज इथे पकडते. ठीक आहे, तर हे टोटल अराउंड 14,300 रुपीज आपले फूडचे होतात, फूड सेक्शनचे हाऊस होल्ड टोटल एक्सपेन्सेसमधले. त्याच्यानंतर येतं पेट केअर. हे खूप लोक एक्सक्लूड करू शकतात हा कंपोनंट, बिकॉज आमच्याकडे पेट आहे स्कूबी आणि त्याचे सुद्धा एक्सपेन्सेस असतात. आता स्कूबीला खाण्यासाठी वगैरे नॉर्मली आपण जे खातो तेच तो खातो, तरीसुद्धा त्याची ट्रीट्स वगैरे असते, किंवा त्याचं कधीतरी पेडिग्री वगैरे, कधी व्हेजिटेबल काहीतरी बनवले आणि त्याला ती आवडत नाही, व्हेजसुद्धा खातो तो पण कधीतरी त्याला नसतं आवडत, मग त्यावेळेस त्याला थोडंसं स्मेलसाठी ते पेडिग्री वगैरे टाकून द्यावं लागतं. त्याचे मेडिसिन्स, मल्टीव्हायटॅमिन्स, त्याला मल्टीव्हायटॅमिन्स हेअरफॉल वगैरे कमी व्हायला दिलं जातात, किंवा कॅल्शियम वगैरे त्याला दिलं जातं, तर ते मेडिसिन्स वगैरे त्याचे असतात, किंवा त्याचेसुद्धा बाथ असेन्शियल, त्याचं शॅम्पू, त्याची पावडर, त्याचं बॉडी स्प्रे, असं त्याच्यासुद्धा गोष्टी असतात. तर अराउंड 1500 रुपये, हे 1500 ते 1600 रुपये हे स्कूबीचे आमचे मंथली एक्सपेन्सेसमध्ये असतात. नेक्स्ट येतं फ्युएल. आता फ्युएलमध्ये सुद्धा 2 टाईपचे गोष्टी असू शकतात. एक असणार आहे कार आणि बाईक. आता आम्ही पुण्यामध्ये कार अजिबातच काढत नाही, म्हणजे 99% ऑफ द टाइम आम्ही कार यूज करत नाही. 1% टाइम असतो जेव्हा खरंच कुठेतरी लांब जायचं आहे किंवा खूपच पाऊस लागलाय आणि काहीतरी अर्जंट आणायचं आहे, अशाच वेळेस कार काढतो. अदरवाईज आम्ही पावसात सुद्धा स्कूटीवर फिरतो. आमची इलेक्ट्रिकल स्कूटी आहे. आमचा फ्युएलचा खर्च मंथली वाचतो रोजचा फिरण्याचा. बट आम्हाला घरी जावं लागतं, आम्ही पालघरला राहतो, सो पालघरला जाऊन येणं आणि तिथे घरी गेल्यावर फिरणं, असं करून अराउंड 6000 रुपीजचा आम्हाला पेट्रोलचा खर्च होतो. इथे फिरण्यामध्ये होत नाही, इथे आम्ही कार यूज करतच नाही. आता तुमच्याकडे जर बाईक असेल आणि तुम्हाला जर डेली ऑफिसला वगैरे कम्युट करायचं असेल तर बाईकचा पेट्रोलचा खर्च तुम्ही 2000 रुपीज टू 3000 रुपीजपर्यंत पकडू शकतात, पण आमचा हा खर्च होत नाही. नेक्स्ट आहे इटिंग आउट. आता तुम्ही जर बाहेर राहतायत, नक्कीच ऑफिसमध्ये कलिगसोबत कधीतरी फ्रायडे नाईट आहे, किंवा ॲज अ कपलसुद्धा तुम्ही कधीतरी वीकेंड आहे, आज जाऊन बाहेर खाऊया, किंवा आज बाहेरून ऑर्डर करूया, आज संडे आहे, जसं आज संडे आहे, आज लंच नाही बनणार आहे बिकॉज आज आम्ही हा व्हिडिओ बनवण्यावर काम करतोय, सो आज इटिंग आउट आहे किंवा ऑर्डरिंग आउट आहे. तर हे आम्ही अप्रॉक्सिमेटली 3000 रुपीज मंथली हा बजेट ठेवलेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा कधी कधी जात होतं, पण आता ते नाही जाणार, आम्ही ते कंट्रोल केलंय. 3000 रुपीजपर्यंत हा खर्च असतो. तर टोटल असे आमचे अराउंड 33,450 रुपीज हे मंथली हाऊस होल्ड एक्सपेन्सेस होतात. हे असे एक्सपेन्सेस असतात जे तुम्ही अवॉइड करू शकत नाही, ह्याच्यामध्ये सेव्हिंगचा काही चान्स नसतो, एवढा खर्च होतोय आमचा. आधी 3 महिने आधीपर्यंत आम्ही जेव्हा रेंटवर राहत होतो तेव्हा ह्याच्यामध्ये प्लस 24,000 म्हणजे अराउंड 57,450 रुपीज हा अप्रॉक्सिमेटली 60,000 तुम्ही राऊंड टोटल करू शकता. हा आमचा इथे मंथली राहण्याचा एक्सपेन्स पुण्यामध्ये होत होता. आता तुम्ही तुमचं जे पण रेंट असेल ते ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात, आणि नक्कीच ह्याच्यामध्ये पेट झालं किंवा नॉनव्हेज झालं किंवा हाऊस हेल्प झाली किंवा कुक झाली, ह्या गोष्टी प्लस मायनस होऊ शकतात. ठीक आहे, आता आपण जाऊया ॲडॉन्सकडे. ॲडॉन्स ह्यासाठी बिकॉज हे एक्सपेन्सेस एव्हरी मंथ होतातच असे नाही, किंवा हे
प्रत्येकाला लागणारच असे नाही किंवा प्रत्येक जण ह्याच्यावरती तेवढा खर्च करेलच असं नाही, किंवा कोणी जास्तही करेल असं पण असू शकतं, किंवा कमीही करेल किंवा अजिबातही नाही करणार. बिकॉज आमचे सुद्धा ह्या गोष्टींवरती खर्च एखाद्या महिन्यात होतात, एखाद्या महिन्यात अजिबातच होत नाही, कधीतरी थोडंफार, कधीतरी थोडं जास्त, हे सगळं चालूच असतं. म्हणून हे ॲड ऑन्स असं मी म्हटलेलं आहे. तर आपण आता ॲड ऑन्सची सुरुवात करूया. तर हा ॲड ऑन्स म्हणजे हे जे ॲडिशनल खर्च आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतं की सलॉन किंवा ग्रूमिंग. तर ह्याच्यामध्ये जसं मुलांचं झालं की मंथली हेअर कट, त्यांचं बियर्ड ग्रूमिंग वगैरे झालं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मुलींचं फेशियल, वॅक्सिंग हे सगळं झालं. तर ते एखाद्या महिन्यामध्ये होतं, होत नाही. जसं माझं, मी सलॉनमध्ये 2 महिन्यानंतर जाते. मी एव्हरी मंथ नाही जात. मी 2 महिन्यानंतर जाऊन मग आपलं जे वॅक्सिंग, फेशियल हे सगळ्या गोष्टींवरती खर्च करते. हार्दिकचं त्याचं मंथली असतं. त्याचं हेअर कट वगैरे ऑब्व्हियसली ऑफिसला जावं लागतं. प्रोफेशनल लुक मेंटेन करणं इम्पॉर्टंट असतं. सो त्याला दर महिन्याला सलॉनला जावं लागतं. त्याचा दर महिन्याचा सलॉनचा खर्च असतो. तर हे अगेन डिपेंड करतं की अराउंड ₹1000 पर्यंत सुद्धा लागू शकतं कोणाला, किंवा कोणाला 3000-4000 पर्यंत सुद्धा लागू शकतं. डिपेंड की किती काय काय खर्च करतोय आपण त्याच्यावरती. कोणी नेल्स वगैरे करत असतील किंवा अजून ॲडिशनल गोष्टी, मुलींना माहितीच असेल की खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या करण्यासारख्या असतात सलॉनमध्ये एकदा गेल्यानंतर. तर त्याच्यावर डिपेंड करतं तुम्ही किती करताय, किती नाही करत आहे. पण अंदाजे पकडू शकता की ₹1000 पासून तर ₹4000 पर्यंत हा खर्च जाऊ शकतो सलॉनचा. नेक्स्ट येतं जिम. आता ह्याच्यामध्ये कोण कोण जिमला जातं, नाही जातं. आम्ही पण काही महिने गेलो होतो, आता नाही जात आहोत. बिकॉज लकीली उद्यापासूनच, आजच आमच्या जिमचं उद्घाटन आहे. आमच्या बिल्डिंगचं जिम सुरू होतं. सो आमचा खर्च हा वाचणार आहे. पण जिम मेंबरशिप जर तुम्ही एक नॉर्मल जिममध्ये गेला, मी प्रीमियम्स वगैरे जे जिम असतात त्यांचं नाही सांगत, अल्ट्रा प्रीमियम जिमचं नाही सांगत. पण जिमची मेंबरशिप तर तुम्ही घ्यायला गेलात तर इयरली घेतली तर मे बी ₹10,000-12,000 एक नॉर्मल एका डिसेंट जिमची एवढी इयरची मेंबरशिप इथे असते. आणि जर तुम्ही मंथली घ्यायला गेलं तर मग 2,500 असं ते चार्ज करतात. तर हे लागेल, नाही लागेल, हे ॲड ऑन खर्च आहे. त्याच्यानंतर येतं एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंटमध्ये येतं की मूव्ही बघायला गेलोय, बोलिंगसाठी वगैरे गेलेत. तर ह्या सगळ्या गोष्टी येतात एंटरटेनमेंटमध्ये. तर एखादी मूव्ही रिलीज झाली आहे, बघितली, 3Dमध्ये बघायची, नॉर्मल बघायचे, ते व्हॅरी करतं. ₹1000 पासून ₹2000 पर्यंत हा खर्च सुद्धा लागू शकतो. त्याच्यानंतर येतं की फिरणं. जे आपण बाहेर थोडंफार फिरतो. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पण जरा अतिच पाऊस पडत आहे आणि खूप सारे इन्सिडेंट ऐकायला मिळतात, म्हणून अजून कुठे गेलो नाहीयेत. बट अदरवाईज जसं कधीतरी पावसाळ्यामध्ये छान सिंहगडावर गेलो, छान ताम्हिणी घाट बघायला गेलोय, नॉर्मल आपण मस्त लाँग ड्राईव्हवर जाऊन आलोय, लोणावळ्याला फिरून आलोय. अशा गोष्टी थोडंफार पावसाळाच नाही, इतर सीझनमध्ये सुद्धा फिरतच असतो. जसं पंढरपूरला जाऊन आलो आम्ही, किंवा कधीतरी चला इमॅजिकाला जाऊन आलो. हे वर खाली होत राहतं. ह्याचं मी काही एक्सपेन्स फिक्स नाही सांगू शकत, पण मे बी जर आता तर आमचं लागतच नाही, काही महिने आम्ही कुठेच नाही फिरलोय. बट जर फिरायला गेलो तर एनिथिंग बिटवीन ₹2000-3000 पर्यंत जाऊ शकतं. बिकॉज त्याच्यामध्ये अगेन फ्युएल पण येतो आपला, खाण्यापिण्याचा खर्च येतो. तर ते ₹3000 पर्यंत ते लागू शकतं. त्याच्यानंतर शॉपिंग. आता शॉपिंग ही अगेन पर्सन टू पर्सन व्हेरी करतं, की कोणाला कपड्यांची शॉपिंग करायला आवडते, कोणाला नाही आवडत, कोणाला इतर गोष्टींवर खर्च करायला आवडतो. तर हे डिपेंड करतं. एव्हरी मंथ कोण शॉपिंग करतं, कोण नाही करत. ज्याची त्याची पर्सनल चॉईस आहे आणि पर्सनल बजेट जे पण असेल त्याच्या अकॉर्डिंग. मला आणि हार्दिकला आम्ही एवढं कपड्यांची शॉपिंग करायला, दोघांना एवढी हौस नाही आम्हाला दोघांनाही कपड्यांची शॉपिंग करण्याची. मला पर्सनली मेकअप आणि स्किन केअर कलेक्ट करायला खूप आवडतं. मी एवढं यूज नाही करत, तेवढं मी कलेक्ट करते. पण माहीत नाही, मला लहानपणापासून ते ऑब्सेशन आहे. तर मी ते बाय करतच एव्हरी मंथ 1-2 प्रोडक्ट काहीतरी बाय करतच असते मी नायकावरून, आणि कलेक्ट करून ठेवत असते 1-2 वेळा यूज करून. बट ते त्याची चॉईस आहे. अगेन जसं बोलली, मला आवडतं, मी करते. ज्या गोष्टी कपड्यांची आवड असेल, कोणी कपड्यांची खूप शॉपिंग करतं, कोणाला बॅग्स कोणाला हव्या असतात, कोणाला फुटवेअरची जास्त शॉपिंग करायची असते, ज्याची त्याची चॉईस आहे. कोणाला वॉच आवडतं, कोणाला काय, कोणाला काय. म्हणून ह्याचं मी काही अमाऊंट इथे ॲड नाही करू शकत, कारण ते विवादित होऊन जाईल नाही तर. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं की मेडिकल एक्सपेन्सेस. आता मेडिकल एक्सपेन्सेस अगेन डिपेंड करतं. जसं आता माझं मेडिकल एक्सपेन्सेस, आमचं कन्सल्टेशन फी वगैरे आहे OPD, ते माझ्या ऑफिसच्या मेडिक्लेममध्ये आमच्या दोघांचेही कवर्ड आहे. सो आम्हाला ते एक्सपेन्सेस पडत नाहीत. बट जे इतर मेडिसिन्स वगैरे आपण बाय करत असतो त्याचं थोडंफार वरखाली होतं, पण ते सहसा नाही लागत. म्हणून मी ह्याची सुद्धा काही अमाऊंट देत नाहीये. पण तुम्ही एक अप्रॉक्सिमेटली हे सुद्धा असं बोलू शकता की एक बॅकअप मनी म्हणून मेडिकलसाठी सुद्धा ठेवलं पाहिजे, की कधी बरं नसलं किंवा कधी काय लागलं तर एक बॅकअप मनी हा सुद्धा
डोक्यात एक बजेट घेऊन चाललं पाहिजे, बिकॉज या ॲडॉन्समध्ये इतर सॅलॉन, एंटरटेनमेंट, ट्रॅव्हल, शॉपिंग ह्या सुद्धा सगळ्या गोष्टींपेक्षा मेडिकल गोष्ट ही खूप इम्पॉर्टंट असू शकते, आहेच असू शकते नाही, मेडिकल गोष्ट ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी कधीही बॅकअप थोडासा असला पाहिजे. तर हे झाला ओव्हरऑल एक्सपेन्सेसचा एक अंदाज तुम्हाला मी दिला. ह्याच्यामध्ये आय होप तुम्हाला हे हेल्पफुल होतं. आय नो खूप जण आधीच पुण्यामध्ये राहत आहेत आणि त्यांचंसुद्धा ह्याच्यावरती डिफरंट ओपिनियन असू शकतं, कारण त्यांचा डिफरंट बजेट असू शकतं. खूप जणांचं ह्याच्यापेक्षा जास्त बजेट असू शकतं, खूप जास्त पैसे खर्च होत असतील, खूप जणांचे कमीसुद्धा ह्याच्यापेक्षा होत असतील. खरंच डिपेंड करतं पर्सन टू पर्सन. लाईफस्टाईल प्रत्येकजण कशी फॉलो करतं त्याच्यावर डिपेंड करतं. तर येस, हा सगळा एक अंदाज दिला मी तुम्हाला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे. मी सुद्धा खूप मनापासून हा व्हिडिओ बनवला आणि हा सगळा व्हिडिओ तयार करण्यासाठी हार्दिकने सुद्धा मला खूप हेल्प केली या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर प्लीज नक्की त्या थम्सअप बटनवरती क्लिक करा आणि कॉमेंट करून मला प्लीज असंच नवीन नवीन टॉपिकसाठी आयडिया देत राहा. खरंच माझे सबस्क्रायबर्सच आहात ज्यांनी मला हे आयडिया दिली आहे की ह्या टॉपिकवर दीदी प्लीज व्हिडिओ बनव. तर मी वेट करते कॉमेंट सेक्शनमध्ये की नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठला बघायचा आहे. तर खरंच थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच पुढचे व्हिडिओसुद्धा बघत राहा आणि मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करत राहा. बाय बाय.